आजकाल ना आम्हाला सगळं स्वतःच्या हाताने खायचं असतं आणि बाबाच्या मांडीवर बसल्यास तर बाबांनाही भरवायचं असतं. यामुळेच म्हणत असतील ना, मुली ह्या वडिलांच्या सगळ्यात जवळच्या असतात. इव्हन बाबा त्यांच्यासाठी हिरो असतो आणि त्यामुळे ना बघा या दोघांची बॉन्डिंग तर खूप गोड आहे. आता इकडे पालक पुऱ्याचा आज बेत होता. आजकाल स्त्रीला पालकाची भाजी अजिबात खायची नसते. त्यामुळे मग मी असं काहीतरी जुगाड करून त्याच्या पोटात कसा ना कसा पालक जावा यासाठी प्रयत्न करते आणि प्रत्येकच आई आपल्या मुलांनी सगळेच पदार्थ खावे, सगळ्या पालेभाज्या खाव्या यासाठी कुठल्या ना कुठल्या मार्गाने पण त्या त्यांना खाऊच घालतात नाही का. कोण कोण रिलेट करते यासोबत मला नक्की सांगा. त्यानंतर पुऱ्या वगैरे झाल्या, आम्ही पोटभर जेवण केलं आणि शांभवीची अंघोळ झाली आणि मग आम्ही निघालोत बाहेर जाण्यासाठी. आजचा दिवस मुलांसाठी काढलाय, म्हटलं जरासं त्यांच्यासोबत खेळूया फिरूया. कारण काय होतंय माहिती का, आमच्या दोघांचा कामाचा लोड आणि त्यामध्ये मुलांना थोडंसं इतर मुलांच्या तुलनेत कमी बाहेर जायला मिळतं असं आम्हाला दोघांनाही जाणीव झाली. त्यामुळे म्हटलं की आठवड्यातून एकदा तरी मुलांना आपण बाहेर घेऊन येत जाऊ. ती पण खुश होतात आणि आपल्याला सुद्धा खूप समाधान लाभतं. आपण कधी त्यांच्यासोबत खेळत खेळत लहान होऊन जातो हे सुद्धा लक्षात येत नाही. शांभवी तर खूप एन्जॉय करत होती. अगदी माती चिखल काहीही म्हणू नका, सगळं उचलायचं, ते हातात घ्यायचं, अंगावर फेकायचं, बाबांच्या अंगावर टाकायचं, मग पकडापकडी खेळायची. हे सगळं तिचं करून झालेलं. ह्या मुलीला या डॉग सोबत खेळायचं आहे आणि स्त्री तिला तिकडे जाऊ देत नाही, कारण तो कुत्रा तिला चावेल म्हणून. आणि शक्यतो मोठे भाऊ हे असेच असतात नाही का. त्यानंतर मग आम्ही पाणीपुरी खायला गेलो तर रंकाळ्याच्या तिथे. आणि खरं सांगू, इथली पाणीपुरी म्हणजे जगात भारी. तुम्ही इथली पाणीपुरी कधी ट्राय केली आहे की नाही मला नक्की सांगा, आणि कधी आलात कोल्हापूरला तर नक्की ट्राय करा. आता इथं बघा सूर्यास्त होत होता आणि हे गोड देखणं दृश्य नजरेत साठवत मग नंतर आम्ही घेतला तो म्हणजे डोसा. त्यानंतर आम्हाला घरी सोडून हे गेले ड्युटीला आणि तेवढ्यात गेली लाईट. आणि मग श्रीला खूप अभ्यास करायचा होता, सो टॉर्च लावून तो अभ्यास करतो.